आरती, अगं कशाला ही सगळी कामं करतेस? राहू दे ना, मी करेन सगळं नंतर. आराम कर जाऊन तू. नाही ताई, करू द्या मला. नाही तर माय ओरडल बाई, माझं काय खरं नाही नंतर. खरं नाही? खरं नाही म्हणजे? अहो, मला मायनं सांगितलं होतं की इंदू मावशीकडे आली ना की सगळे कामं करायची. अगं पण पाहुणी आहेस ना तू, 4 दिवसासाठी आली आहेस. तू का कामं करशील या घरातली? अहो ताई, ते मायनं मला सांगितलं होतं की इंदू मावशीकडे आलं ना की सगळी कामं करायची, सगळ्यांचं ऐकायचं, छान राहायचं. म्हणजे कसं, पोरीनं जर घर सांभाळलं, सगळी कामं केली, ती छान दिसली तर सगळ्यांना आवडते ना ती. तसंच मग मी पण सगळ्यांना आवडली पाहिजे, मगच माझं लगीन होईल ना. आणि माझं लगीन झालं तर माझ्या धाकट्या बहिणींचं पण होईल. म्हणून म्हणून मला सगळी कामं केली पाहिजे. मी मनोजरावांना पसंत पडली पाहिजे ना. पण तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे सॉरी ताई, तसं सॉरी ताई. आरती, मला चांगलं दिसायचंय. माय मला ओरडल, मला चांगलं दिस. सॉरी ताई, काय मी चुकून सॉरी. अरे शांत हो. आता तुझ्याकडे 2 पर्याय आहेत आणि त्यातला एक तुलाच निवडायचा. आरती, आपल्याकडे स्त्री म्हणजे माया, ममता, वात्सल्याचं रूप समजलं जातं असं लोकच म्हणतात. पण हे सगळं ना फक्त भाषणापुरतं आणि निबंधापुरतं मर्यादित राहिलंय. कारण शेवटी स्त्रीची गुणवत्ता ही तिच्या बाह्य सौंदर्यावरूनच ठरवली जाते. आणि हे असं करंट काम आपणच करतो. आरती, तुलाही असंच वाटतं का ग? आरती, हे जे बाह्य सौंदर्य आहे ना, ते एका काळानंतर निघून जातं ग. आपल्यासोबत राहत नाही कायमस्वरूपी. पण हे जे आतलं सौंदर्य आहे ना, ते आपल्यासोबत कायम असतं, आपल्याला ज्ञान देतं. आणि हे ज्ञान आपल्याला कायमस्वरूपी सगळ्यांसमोर चर्चेचा विषय ठरवतो. सौंदर्य प्रसाधन वापरून आपण फक्त बाहेरचं रूप मिळवू शकतो, पण ही जी ज्ञानाची ताकद आहे ना, ती आपल्याला आत्मविश्वास देते, आपल्याला आतून सुंदर बनवते. ट्रस्ट मी. आता तू ठरव, तुला आतून सुंदर व्हायचं की फक्त बाहेरचं सौंदर्य हवं? ताई, मला खूप शिकायचंय, शिकून खूप मोठं व्हायचंय. पण माया आणि अप्पा मला शिकू नाही देत. मी काय करू ताई? मला नाही करायचं हे लग्न. मला तुमचा संसार बी नाही मोडायचा ताई. मला शिकून खूप मोठे व्हायचंय, तुमच्यासारखं नाव कमवायचंय. पण मी काय करू ताई? आरती, शांत शांत हो भगवती. आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय,
खूप कौतुक वाटतंय मला तुझं. तुला शिकायचं आहे ना, तुला खूप मोठं व्हायचं आहे ना. मला माहिती आहे तू स्वतःसाठी लढू नाही शकत, पण मी आहे ना, मी लढेन तुझ्यासाठी. माय मिट्टू आईस्क्रीम गैरी चांगली बरं. इंदुताई बी आणायला हवे आडी, नाही म्हणजे त्यांना बी आवडली असती. आणि हा, आमच्या गावात काही असे मिळत नाही. आणि मिळत जरी असली ना तरी आमच्या आरतीचा भाग मला आणून देणार नाही. नाही म्हणजे बायकोवर प्रेम करावं कसं करावं हे काय बी समजत नाही त्याले. पण तुम्ही पोरी गैऱ्या चांगल्या. मला बाहेर घेऊन आल्या, आईस्क्रीम खाऊ घातलं. थँक्यू. वेलकम वेलकम. काकी तुम्ही किती चांगल्या आहात. आणि पाहुण्या म्हणून आलायत ना आमच्याकडे, एवढंच तर आम्ही करूच शकतो ना तुमच्यासाठी. पण आम्हाला ना राहून राहून एक प्रश्न पडतोय. तुम्ही इतक्या साध्या, इतक्या चांगल्या मनाच्या, ते इंदू काकींसारखी बाई तुमची मैत्रीण कशी काय हो? काय हो माय, चांगले तर आहे ना इंदुताई. तशा त्या चांगल्या आहेत, पण काय आहे ना, त्यांना नातवंडांची इतकी हौस आहे ना की ते मनोज जिजूंचं 3रं लग्न करायला निघाले आहेत. तुम्हाला माहित आहे का त्यांची 3री सून कोण आहे? मिठू, 3री बायको कसं शक्य आहे? वल्लरी तर पहिली बायको आहे ना त्यांची. बिठू, अगं काय असं करतेस ग? पाहुण्या आहेत ना त्या आपल्या, त्यांच्यासमोर काही काय बोलतेस? जाऊ दे, त्यांना काही माहित नाही. चल. ए थांबा. नाही तुम्ही काहीतरी बोलत होत्या, बोला. जाऊ दे ना काकी. नाही, हे सगळं ऐकून तुम्ही काय करणार आहात? जाऊ दे ना. नाही मला सगळं ऐकायचंय. मला सांगा म्हणते ना. ते काय आहे ना, वल्लरी आहे ना, ही मनोज जिजूंची 2री बायको आहे. हो. मनोज जिजूंना वल्लरीच्या आधी पहिली बायको पण होती. हो, म्हणजे ती पहिली बायको होती ना त्यांची, तिला मूल होत नव्हतं म्हणे, म्हणून 2रं लग्न लावून दिलं वल्लरीशी. वल्लरी पण तयार नव्हती लग्नासाठी, पण तिला सांगितलं की तुला आम्ही शिक्षण देऊ, पुढे शिकवू, वकील बनवू. मग काय आहे ना, वल्लरीला वकील व्हायचं होतं आणि ते लोकही तयार झाले वल्लरीला वकील बनवायला. आणि आता काय म्हणतात माहितीये का तुम्हाला? म्हणजे आता गप्प बसायचं. तुला एवढा पैसा खर्च करून वकील केली, एवढं शिकवलं तुला, त्यामुळे आता काहीही बोलायचं नाही. आता लावून देणार आम्ही आमच्या मुलाचं 3रं लग्न, असं सांगितलंय वल्लरीला. म्हणून शांत बसलीये ती. पण मनोज भाऊजींना मूल होईल का? म्हणजे पहिल्या बायकोला मूल झालं नाही, 2ऱ्याही बायकोला मूल झालं नाही, असं कसं काय होऊ शकतं ना? हो ना, बिचारी ती होणारी 3री सून, काय हाल होतील ना तिचे. पण साधा विचार करा ना, म्हणजे पहिल्या बायकोला पण मूल नाही, 2ऱ्या बायकोला पण मूल नाही, असं कसं? मिठू, मला असं वाटतं ना की ती बिचारी 3री बायको जी कोणी असेल ना, होणारी 3री बायको, ती गरीब घरातली असेल कदाचित. त्यामुळे ना तिला सीन असेल या सगळ्या गोष्टींमध्ये. काकी, नाही असं बोलू नये, पण मनोज भाऊजींची पहिली बायको होती ना, ती फार साधी होती म्हणे, त्यामुळे तिने सगळं सहन केलं. आणि असं बोलू नये, आमचीच मैत्रीण आहे, पण वल्लरी जहांबाज आहे 1 नंबरची. असं काही खपवून घेणार नाही ती. सळो की पळो करून सोडेल त्यात मनोज भाऊजींच्या 3ऱ्या बायकोला.
बिचारीला काय काय सहन करावं लागेल काय माहित. पण जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, आपण आपलं आईस्क्रीम एन्जॉय करूया. असं कसं काय करायचं नाही, जे काय करायचं ना ते मीच करील आता. मीच बघते आता. इंदुताई, ओ इंदुताई, इंदुताई उठा म्हणते ना, उठा. काय गार झोपल्यात? अहो आम्हाला फसून झोप कशी लागते तुम्हाला? काही शरम बी नाही या बाईला. उठा म्हणते ना. वायवा दुर्पदे बनाटली का काय तू? हा झोपेतनं का बरं उठवून राहिली मला आणि कसली फसवणूक गा? आपल्या पोराची 2-2 लगीन लावलीस तू आणि आता तिसरा पाठ लावायला निघाली. ही फसवणूक नाही तर काय? वायवा येडीबिडी झाली का काय? तर मी तुला आईस्क्रीम खाऊ घातला का दुसरं काही खाऊन आली तू? मला सगळं समजी राहिलंय. दोष तुझ्या पोरात आहे, म्हणून तो 2-2 लग्न करून बी त्याला पोर होई नाही झालंय. माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली तू. ए बाई, तुझ्या तोंडाच्या पट्ट्याला आवर घाला नाही तर माझ्यापेक्षा वाईट बाई कोणीच नाही. तुमच्यापेक्षा कोणी वाईट असू बी शकत नाही. अरे बस, काय चाललंय तुमचं? अगं मग हिला सांग ना, काय वाटेल ते बोली राहिली येण्यासारखी. वाटेल ते नाही आणि मीच नाही बोलत आहे, सगळे बोलू राहिले. या वल्लरीच्या मैत्रिणीने मला सगळं सांगितलंय. कुठे तुझ्या 2-2 जुना? अगं या पोरींनी सांगितलं आणि तू विश्वास ठेवला? हा अगं एक नंबरच्या खोटारड्या पोरी त्या. ही वल्लरीच माझी पहिली सून आहे. माझ्या मनाचं काही पहिलं लग्न बिग्न झालेलं नाहीये. अगं धुरपदे, तू या पोरींच्या फंदात पडू नको बरं. हा एक नंबरच्या खोटारड्या या. मला मी कितल्या वेळा फसवलं यांनी. आणि काय ग धुरपदे, मला आज ओळखते का तू? हा या पोरींना आधी ओळखते का मला ओळखते तू? माझ्यावर विश्वास नाही तू? माय ओ हिंदुताई, या पोरींनी चांगलंच भांडण लावलं आपल्या दोघींमध्ये. यांनी अजून काय करायचे आहात ना, आपण हे लग्न उरकून टाकूया. पण मला नाही करायचंय लग्न. मला तर शिकायचंय. ए आरते, तू शांत राहा. या पोरींनी काय बाईच्या डोक्यात भरवलं असेल म्हणून बोलते अशी. पाहिलं ना वल्लरी, भलती मैत्रिणी करत होती ना. तुझ्या नवऱ्याबद्दलच कसं खोटं नाटक पसरवताय तुझ्या मैत्रिणी. जरा बी लाज नाही वाटत त्यांना? बस झालं सासूबाई. माझ्या मैत्रिणींच्या विरोधात एक शब्द ऐकून घेणार नाही मी आता. ही लाज ना तुम्हा दोघींना वाटली पाहिजे. एवढ्या लहान मुलीचं कमी वयात लग्न लावायला निघालात तुम्ही. लाज नाही वाटत? आणि काय चुकीचं बोलल्या माझ्या मैत्रिणी? माझा संसार वाचवण्यासाठीच करत होते ना सगळं. आनंद मिळत नव्हता त्यांना हे सगळं करून. त्रासच होत होता आणि हे सगळं तुमच्यामुळे होतोय. मायवा कितली चुरू चुरू बोलते पा. जरा बी लाज नाही वाटत का ग तुले? मैत्रिणींची बाजू घ्यायला लगेच तयार. वा रे वा. ह्या मनामध्ये दोष आहे म्हणे. स्वतःमध्ये दोष आहे तो लपवण्यासाठी मैत्रिणीला असं खोटं नाटक सांगते. माझ्या मनामध्ये दोष असूच शकत नाही. माझ्या घराण्याचा निर्वंश करायला निघाली अवदसा. आणि आता या पोरीला बी काहीतरी खोटं नाटक सांगी राहिली म्हणजे ती लग्न न करता गावी निघून जाईल. पण एक लक्षात ठेव वल्लरी, मन्याचा आणि आरतीचा पाठ लावूनच राहील मी. भामरे घराण्याला वारस मिळालाच पाहिजे. नाही मिळणार. नाही मिळणार आहे भामरे घराण्याला वारस. कधीच नाही मिळणार आहे. कधीच तुमच्या समोर हे सत्य मला आणायचं नव्हतं. आयुष्यभर तुमची बोलणी खायला तयार होते मी. सगळं सहन करायला तयार होते. पण नाही, आता जर का मी गप्प बसले ना तर 2 नाही 3 आयुष्य बरबाद होते. या निष्पाप आरतीचं आयुष्य बरबाद होईल आणि मला ते नाही करायचं.
आता मी गप्प बसून चालणार नाहीये. खरं ऐकायचंय ना तुम्हाला? खरं ऐकायचं ना? ऐका, मी आई होऊ शकते. दोष माझ्यात नाहीये, तुमच्या मुलात आहे. तुमचा मुलगा कधीच बाप होऊ शकत नाही. कारण जाणून घ्यायचं तर ऐका, कारणीभूत सुद्धा तुम्हीच आहात. त्या पुष्पाला हाताला धरून या घरामध्ये आणलं होतं ना तुम्ही. पण तिला फक्त या घराण्याचा सूड घ्यायचा होता. कारण आपलं सूड घेण्यासाठी यांना जेवढं औषधं देत होती ना ती, त्याच औषधांचा दुष्परिणाम म्हणून कधीच बाप होऊ शकत, कधीच बाप होऊ शकत नाही. वल्लरी, हे खरे? हो मिस्टर मनोज, वल्लरी मॅडम जे म्हणतात ते अगदी खरं आहे. जी औषधं यापूर्वी तुम्हाला दिली जात होती त्याचा साईड इफेक्ट होऊन तुम्हाला काही प्रमाणात इम्पॉर्टन्स आली आहे. त्यामुळे बाळ होण्याचे चान्सेस खूप कमी झाले आहेत. तुम्हाला खूप काळ खूप जास्त प्रमाणात ही औषधं दिली गेली आहे. त्यामुळे हा सगळा परिणाम झालेला आहे. काय गरज होती हे सगळं करायची? का प्रत्येक वेळी तू त्रास सहन करतेस? का खोटं बोललीस? का सत्य लपवलंस की मी बाप होऊ शकत नाही म्हणून सगळा आरोप तुझ्यावर का घेतला? आईचं सगळं बोलणं ऐकत राहिलीस, स्वतःला वांजोटी म्हणून घेत राहिलीस का? कारण त्याला सुद्धा माझी काही कारण आहे. सॉरी, मी तुमच्यापासून खरं लपवलं. पण प्लीज एकदा शांतपणे माझी बाजू ऐकून घ्या ना. मला मान्य आहे मी तुमच्यापासून सगळं लपवलं, मी खोटं बोलले. पण तुम्हीच मला सांगा ना, तुम्हाला मी कसं सांगणार होते की तुम्ही बाप होऊ शकत नाही म्हणून? त्या माणसाला आपण कसं सांगायचं ज्याने आपल्या प्रत्येक सुखी संसाराच्या स्वप्नांमध्ये त्याचं बाळ पाहिलं होतं? रिअली सॉरी, मी घाबरले होते. मला कल्पनाच करवत नव्हती तुम्हाला जी गोष्ट इतकी प्रिय आहे ती गोष्ट जेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्यामध्ये दोष असल्या कारणाने तुम्ही बाप होऊ शकत नाही, तेव्हा किती मोठा धक्का बसेल. आणि म्हणूनच मला असं वाटत होतं की तुम्हाला ही गोष्ट इतक्यात समजू नये, कारण तुम्ही काय रिॲक्ट कराल याची मला पूर्ण कल्पना होती. हो खरंच. अगं पण या सगळ्यामध्ये तुला किती त्रास झाला? पण मला सांगा, तुम्ही बाप होऊ शकत नाही हे समजल्यावर तुम्हालाही तितकाच त्रास झाला ना? नाही का झाला? होतोय त्रास. होतं माझं स्वप्न की मला माझं असं गोंडस बाळ असावं. होतोय त्याचा त्रास. पण ह्या सगळ्यामध्ये तुला जो त्रास झाला ना त्याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतंय. का बोललो? का तू आरोप तुझ्यावर घेतलास?
आई नको नको ते बोलत राहिली, पदोपदी तुझा अपमान करत राहिली. घराण्याला वार असावं म्हणून माझं दुसरं लग्न लावायला निघाली तरी सुद्धा काही बोलली नाहीस तू. हा त्रास सहन करत राहिलीस. तू वेळीच सत्य सांगितलं असतंस ना तर हा त्रास झाला नसता का तुला? का केलंस? बोलू. बस झाला तेवढा त्रास पुरे. आता मी शांत बसणार नाही. दुर्पदे दुर्पदे अगं दुर्पदे थांब ना. सोड मला. तू 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 शांत हो. मी काय सांगते ते जरा ऐकी घे. ती मिठू आहे ना चिचुंद्री, ती एक नंबरची खोटारडी आहे. आमची वल्लरी तर खोटारडीच आहे, पण आता ती प्रेरणा आणि मिठू बी तिला सामील झाल्या. अगं हा मन्या, एवढा तरणा बाणगडी, त्याच्यात कस काय दोष असू शकतो? दुर्पदे तू कधी ऐकलंय का की बाप्या माणसामध्ये दोष असतो, त्याला लेकरू होऊ शकत नाही? त्या पोरी काही बी सांगे राहिले आणि तू ऐकते त्यांचं. आई काय म्हणतेस तू? वल्लरी खोटं बोलते. हा, जी वल्लरी सत्याच्या बाजूने कायम खंबीरपणे उभी राहिली ती खोटं बोलते. मी डॉक्टरांना फोन केला होता. त्यांनी स्वतः मला सांगितलंय की मी बाप होऊ शकत नाही. दोष वल्लरीत नाही तर माझ्यात आहे. वल्लरीत काहीच दोष नाहीये. उलट मला धक्का बसू नये म्हणून वल्लरीने सगळा दोष तिच्यावर घेतला. त्यासाठी तू तिचा सतत अपमान करत राहिलीस. आता तर तुला सत्य कळलंय ना, मग आता माझा पण अपमान करशील ना? मी कसा भांबरे घराण्याचा निर्वंश करतोय, मी कसा अपशकुन आहे असं म्हणशील ना? वल्लरी आई होऊ शकत नाही म्हणून माझं दुसरं लग्न लावायला निघाली होतीस, तर आता मी बाप होऊ शकत नाही म्हटल्यावर वल्लरीचं दुसरं लग्न लावणार आहेस का तू? मन्या, तू काय बोली राहिला? तुला कळतंय का? पैचटला का तू जरा? हे बाय, पहिले तर तुझ्यामध्ये दोष आहे हे मला मान्यच नाहीये. आणि नवऱ्यामध्ये दोष असल्यानंतर कोणी बायकोचा दुसरा पाठ लावतो का? का इंदू काकी? नाही, मनोज भाऊजी काही चुकीचं बोलतायत असं मला तरी वाटत नाहीये. आणि मुळात हा कुठला न्याय आहे? बाईला मूल होऊ शकत नसेल तर तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलेलं चालतं, सर्रास. अण्णा केदारचं जिवंत उदाहरण आहेच ना आपल्या समोर. तो तर उतावळा झाला होता माझ्याशी लग्न करायला. पण मग तसंच जर पुरुषाला बाळ होऊ शकत नसेल तर बाईने दुसरं लग्न केलेलं का नाही चालत? तसं चालायला हवं ना. यानं त्या प्रकारे वंश वाढला पाहिजे असं तुमचंच म्हणणं होतं ना? एक्झॅक्टली. मग बघू का आम्ही वल्लरीसाठी दुसरा नवरा? लावून देतो लग्न तिचं. अरे आपण कोणासमोरून काय बोली राहिलो काही समजेनी राहिलो येणले. काय बेशरम पोरी आहेत, काय बी बोली राहिल्यात. यांच्या जिभेला काय हाड? कोणाच्या जिभेला हाड नसतं माय. असं देवानी बनवलंच नाहीये. म्हणून तर हे लोक काय बी बोलतात ना. आता या इंदू मावशीच बघ ना, फक्त पोरग पाहिजे म्हणून मला मनोज सोबत लग्न कर असं म्हणी राहिले मला. मी काय मूल जन्माला घालायची मशीन आहे का? अगं मला बी काय स्वप्न आहेत. मला बी शिकून मोठी डॉक्टर व्हायचंय. पण तुम्ही मागचा पुढचा विचार न करता लाज सोडून कोणाचा बी दावणीला बांधायला निघाले मले. अगं हे वल्लरीताई आणि मनोज दादा चांगले आहेत म्हणून आज वाचले मी. नाहीतर तुम्ही
मला पोरगी नाही तर एखादी वस्तू म्हणून माझा लिलाव करायला निघाले होते. आरते काय बी बोलू नको, नाही तर जी बाजून हातात देईल बघ तुझ्या. बस, पुरे झाला तमाशा. पुन्हा जर का आरतीवर हात उचललात ना तर काठ माझ्याशी आहे. तुम्हाला अजूनही कळत नाहीये का तुम्ही किती मोठा गुन्हा करताय ते? अहो, तुमची मुलगी आरती सज्ञान आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. कायद्याने अधिकार आहे तो तिचा. आणि बळजबरीने तुम्ही तिचं लग्न लावायला निघालात, तेही अशा माणसाची ज्याचं ऑलरेडी लग्न झालंय. कायद्याने गुन्हा असतो हा, एवढी साधी गोष्ट कळत नाहीये तुम्हाला? इथून पुढे पुन्हा असं वागलात ना तर तुमच्यावर केस करू शकते मी. जेलमध्ये जाल तुम्ही. माझ्या तात्यांचे मित्र आहात ना तुम्ही, म्हणून गप्प बसले मी इतके दिवस. पण आता नाही. आणि सासूबाई तुम्हाला चांगलंच माहितीये मी काय करू शकते ते. आरती, तुला शिकायचं आहे ना, डॉक्टर व्हायचं आहे ना, तू परत गावाला जाऊ नकोस. इथेच थांब. मी घेते तुझ्या शिक्षणाची जबाबदारी. ऐक माझं, भरपूर शिक, खूप मोठी हो. काही लागलं तर मी असेन तुझ्या सोबत कायम. पण परत गावाला नको जाऊस. इथे तुझं भविष्य आहे. प्लीज ऐक माझं. थँक्यू ताई, पण मला नको थांबूस. मला जावंच लागल. तिकडे माझ्या 2 धाकट्या बहिणी आहेत. मला जाऊन त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजवायचंय. आणि अगं गावात काही पोरी आहेत, त्यांच्या मायबापाचे पण डोळे उघडायचे. पण मी ना खूप शिकून मोठे डॉक्टर होऊन तुला भेटायला येईल. आता मला जाऊ देत आहे आणि तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. अगं आरती, काय करतेस तू? आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय. खूप शिक, खूप मोठी डॉक्टर हो. आणि काही लागलं तर मला हक्काने सांग. येते मी ताई. चल माय, चला आप्पा. दुर्पते आई. तात्या, हे सगळं तुमच्या समोर घडावं अशी आमची अजिबात इच्छा नव्हती. हो तात्या, तुम्हाला हे सगळं पाहावं लागलं, तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना. माफ करा मला. माय वल्लरी, मला माहित आहे एक बाप म्हणून कायम तू या बाबतीत चुकीचे निर्णय घेतले. मी खूप शिकून सगळ्यांसाठी चांगले निर्णय घ्यायला लागले. किती शहाणी झाली ग लेकरा. गैरा अभिमान वाटून राहिला मला तुझा. लेकरा, या बापाला माफ करशील ना ग? आज तुला एक वचन देतो पोरी, हे यापुढं काही बी घडलं तरी हा तुझा तात्या
तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल. आता देवाकडे एकच मागणं आहे. सगळ्यांच्या पदरात माया वल्लरी सारखं लेकरू टाक. रणबीर भाई, तुम्हाला मी एक गोष्ट सांगून ठेवतो. झालं गेलं गंगेला मिळालं असं समजून आपण सगळं विसरून जाऊया. पण यापुढे एक गोष्ट ध्यानात ठेवायची. माया लेकीला काही बी त्रास झाला तर हा तात्या गप्प बसणार नाही. तुमची गाठ मायाशी आहे हे ध्यानात ठेवायचं. हं? वल्लरी, तू आमची मैत्रीण आहेस ना, हा आमचा सन्मान आहे असं वाटतं मला. प्रेरणाताई, अगं खरंच बोलतेय मी. आम्ही नशीबवान आहोत, भाग्यवान आहोत असं म्हटलीस ना तू तरीही चालेल. आणि हे सगळं मी फक्त तुझं कौतुक करण्यासाठी बोलत नाहीये, फॅक्ट आहे ही. किती मॅच्युरिटीने तू एवढी अवघड सिच्युएशन हँडल केलीस. खरंच खूप ग्रेट आहे. आणि तेही कुणाचा अपमान न करता सगळ्यांना सांभाळून घेत. आणि महत्वाचं म्हणजे आरतीला पुढे शिक्षणाचं महत्व समजून देत. तू जो काय सिक्सर मारलास ना, लाजवाब. काय हो मिठू ताई, हे पण अनफॉर्च्युनेटली सगळे तुझ्या इतके सेन्सिबल नसतात ना ग. हे अजूनही आपल्या समाजात ह्या अशा सिच्युएशन्स येतात आणि त्यात कित्येक मुली भरडल्या जातात. त्यांची किती ससे ओलपट होत असेल हे सगळं ऍक्सेप्ट करताना. कारण दोष नक्की कोणाचा आहे हे ऍक्सेप्ट करण्याची लोकांची तयारी नसते. खरंय काय की दोष पुरुषातही असू शकतो ही रियालिटी बरेच जण ऍक्सेप्टच करू शकत नाहीयेत. माझ्या आईचंच बघा ना, माझ्या मुलामध्ये दोष असूच शकत नाही हेच ती म्हणत होती शेवटपर्यंत. मनोजू, खरं सांगू, आय एम सो प्राऊड ऑफ यू. तुम्ही सत्य एक्सेप्ट केलं आणि वल्लरीला सपोर्ट केला. सगळ्या पुरुषांना नाही जमत असं. अगदी बरोबर बोललीस मिठू. मनोज भाऊजी, खरंच तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे. पण ना राहून राहून एक विचार सतत येतोय मनात. खरंच ज्या बायकांना मूल होऊ शकत नाही त्यांना तर सहन करावंच लागतं. पण तुमच्यासारखी सिच्युएशन एखाद्या मुलीची असेल आणि त्यात नेमकी ती गरीब घरातली असेल तर तिला काहीच से नसतो आणि त्यामुळे तिला ते दुसरं लग्न मंजूर करावं लागतं. हे किती वाईट आहे. पण प्रेरणा, ते तुम्हाला माहितीये, गोष्टी हळूहळू बदलत आहेत. अनेक पालक त्यांना मूल होऊ शकतं तरी सुद्धा चान्स घेत नाही. का तर त्यांना अनाथ मुलांना अडॉप्ट करायचं असतं, त्यांचं भविष्य घडवायचं असतं, त्यांना छान नवीन आयुष्य द्यायचं असतं. आणि अशी माणसं आहेत आपल्या समाजात. मूल होणं न होणं आजकाल मॅटर करत नाही. गोष्टी बदलतात एवढं मात्र नक्की. थिंग्स विल चेंज. अगदी बरोबर. पण एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? काय? म्हणजे बघ ना, भविष्यात आपल्याला जावयाचं मानपान करणं किंवा सुनेचा जाच सहन करणं या गोष्टींचं टेन्शनच नसेल. अहो, नाही म्हणजे आपण चांगले आई बाबा, चांगले सासू सासरे होऊ शकलो असतो, नक्कीच होऊ शकलो असतो. पण काय की त्या गोष्टीचं दडपण नसेल आता आपल्यावर. म्हणजे मनोजीजू, तुम्ही कायम जावईच राहणार, सासरे होणारच नाही. यस. अरे हो, सासऱ्यांवरनं आठवलं, तात्यांचं ऑपरेशनचं काय, म्हणजे कधी आहे? परवा सकाळी. नको टेन्शन घेऊ, सगळं नीट होत.
तात्या हे घ्या, औषधं घ्या. आले मी, औषधं ठेवून येत. वल्लरी माय, तुझ्याशी थोडस बोलायचं होतं. बोला ना तात्या. कसं आहे ना माय, ऑपरेशन बी झालं, आराम बी झाला माझ. आता मला गावाला जायला हवं ना. तात्या काय झालं? मा काही चुकलंय का? नाही बट नाही चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा, पण असं गावाला नका ना जाऊ. काय बी काय बोली राहिली तू. केवढी सेवा करी राहिली माई तू, ते बी आनंदाने करी राहिली. तू बी पाहुणे बी. हो ना, आनंदाने करी राहिलो ना आम्ही हो. सगळं. मग कायला जाता गावाले? तुम्ही अडीच थांबा ना. तरी कोण आहे तुमचं? हे बघा, तुम्ही आम्हाला अडीच हव्यात, नका ना जाऊ गावाले प्लीज. हो तात्या, कशाला जाताय गावी? मी तर म्हणतोय तुम्ही कायमचे इथेच राहा. अगदी बरोबर बोली राहिले ते. वल्लरी, मिठूताई गुड मॉर्निंग, या नाश्त्याला बसा. नाही नको. ऐका ना, तुम्ही निघताय का आता लगेच? हो म्हणजे निघूच इतक्यात. बरं झालं मी वेळेत आले. ऍक्च्युली काय ना, मला आश्रमात जायला उशीर झाला आणि नेमकं मला आज लवकर जायचं होतं. मला खूप काम आहेत. काय झालं? ते काय आहे ना, 65-70 वर्षाची माझी लहान मुलं आहेत ना, ती वाट बघतायत. माय मिठू, तू डोक्याने जरा कमी आहे माहिती होतं मला, पण एवढी बैसटली आहे आजच कळालं मला. हे 65-70 वर्षाचे काही लहान लेकरं असतात का? इंदू काकू, काय ना, मला आता तुमच्याशी वाद नाही घालायचा. वल्लरी, तुला कळलं ना? हो कळलं, बोला. ते काय आहे ना वल्लरी, 65-70 वर्षाचे सिनियर सिटीजन्स आहेत ना, त्यांच्यासाठी ना एक छान कार्यक्रम ठेवलाय. खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज ठेवल्यात आणि त्याची सगळी जबाबदारी ना माझ्यावर आहे, म्हणून घाई करते. पण मिठूताई, मी एक सजेस्ट करू का तुम्हाला? तुम्ही आमच्या तात्यांना पण तिकडे घेऊन जाल का? अगो, ते पण छान रमतील तिथे. घरात बसून कंटाळतात ना ते. चालेल तात्या, तुम्ही याल ना माझ्यासोबत? नको ग लेकरा, तडी येऊन मी काय करू? मला कोणी ओळखत नाही, मी कोणाला ओळखत नाही. हो तात्या, त्यासाठीच तर जायचंय. काय की तुम्ही गेलात तर 4 ओळखी होतील तुमच्या, आणि सगळे तुमच्या वयाचे असले की तुमचंही मन रमेल ना. तात्या, चला ना हो माझ्या बरोबर. तुमचा आजारपण आणि थकवा ना पळून जाईल. मिठूताई, मी काय म्हणते, सासूबाईंना पण घेऊन जाता का तुम्ही? नाही म्हणजे त्या पण घरी बसून कंटाळतात ना तात्या, म्हणून बोलते. माय व वल्लरी, मी काय तुला सिनियर सिटीजन दिसी राहिली का? हा, मी काय करू तरी जाऊन तरी ते तात्यांसारखे सगळे म्हातारे लोक येतात. मा काय काम आहे हो तडी? स्वीट 16 आहेत ना अजून. हा, इंदू काकू, मी काय म्हणते, तुम्ही 60 वर्षाचा आहात ना? 59. सासूबाई, आम्हा सिनियर बिनियर नाही झाली अजून. शहाणपणा करते मी. तू गैरी जाय हो, माय जाय ना तात्यांना घेऊन जाय तडी. सांगते मला पूजा बी करू देत नाही धड. वात्रट पडी. चला चला. तुम्ही तात्यांना घेऊन खाली जा, मी बाकीचं आवरून येते. 5 मिनिटं. तात्या सावकाश, सावकाश. अजित काय करतो सारी ते हा अरे काय एक्सरे का तो? अगं तो गपगत आजी काय वेळ पण आहे? कसा बघतात हा? मग तेच सांगते तुला, तर माझ्या हातात दिलंस तर ना, नीट पकड, मलाही पाहिजे. प्रेरणा, आपलं बाळ अजून जन्माला नाही आलंय, पण त्याच्यासोबत किती कनेक्टेड फील होतंय ना. माझी गुणाची लेख. हे प्रेरणा, तिचा पहिला फोटो. मला काय वाटतं माहितीये का, मी ना
या फोटोपासून पुढचे सगळे फोटो सगळे मी सांभाळून ठेवणार आहे आणि त्याचा एक अल्बम बनवणार आहे आणि त्याचं नाव ठेवणार आहे माय प्रिन्सेस मेमरीज. आयडिया मस्त आहे. फक्त नाव बदलूया आपण, माय प्रिन्स मेमरीज, कारण मुलगा होणार आहे आपल्याला. काही काय मुलगा वगैरे नाही, मुलगीच होणार आहे. आणि तुला वाचता येत नाही काय? बघ इथे लिहिलंय बघ, कुठेतरी कुठे लिहिलंय इथे मुलगी होणार आहे. अरे सापडलं, इथे लिहिले ना, मुलगा मुलगा प्रिन्स. असं काही लिहिलेलं नसतं, गप्प बस. हा, तू भांडू नको उगाच माझ्याशी, मला माहितीये ना मुलगा होणार आहे आपल्याला. काही कळत नाही मला, असं इंट्रेशन येतं आतून की बाबा तुझंच बरोबर आहे, प्रिन्सेसच येणार आहे. प्रेरणा, आवाज आला का ग? नाही का मम्मी, हा? प्रिन्स येणार आहे, तुझं बरोबर आहेस. तुला पण आवाज आला ना अजित? हा, मला पण आला पोटातून येतो बघ, चेक कर ना एकदा. तू करतो. बाबा बाजूला हो, मला लागेल. प्रेरणा, खरंच पोटातून आवाज येतोय. आता काय करायचं? अरे ए वेड्यानो, काय चाललंय? तुम्हाला आमचे आवाज नाही ओळखता आले का? इतकी डेस्परेटली वाट बघताय बाळाची? वा. हॅलो. यार आप दोनों का ना ऐसा झगड़ते हुए देख के बहुत मजा आया. मतलब देखो ना, प्रिंस प्रिंसेस प्रिंस, फिर हमने भी सोचा हम भी थोड़ा मजा ले लेते हैं ना. ते सगळं जाऊ दे, तुम्ही इकडे इकडे बसा. मी खुर्ची आणते. तर महत्वाचा मुद्दा, हा. कशी झाली ट्रिप? जाऊ दे, हनीमून कसा झाला? अजित, अरे काय तू काही प्रश्न विचारतोस का? लाज वगैरे वाटत नाही का तुला? तुला वाटत नसली लाज तरी हर्षित दादांच्या बायकोला मात्र लाज वाटतेय. हर्षित दादा, तुमच्या बायकोला लाजता येतं? आम्हाला तर माहित नव्हतं आमच्या तेजाला लाजता येतं ते. अगं नाही, तेजाचं ठीक आहे. हर्षित बघ, टोमॅटो झालाय त्याचा लाजून लाजून ना. काय काय यार तू? काय रे बाळांनो, असा कसा बदल घडला तुमच्यात? हा, तेजा तर तेजा, हर्षित पण लाजायला लागला. यार प्रेरणा, चल ना आपण मनोज आणि वल्लरीला भेटून येऊया. चल. एक मिनिट, इथेच बस, कारण ते दोघं घरी नाहीयेत. आपण त्यांना नंतर भेटू, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हा, उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या. ए पण प्रश्न काय होता? कसा झाला हनीमून. हा सांगा आता, कसा झाला हनीमून? तेजा, ओके ना सगळं? काही झालंय का तिकडे? चला खायला सुरुवात करा. प्रेग्नंट आहेस ना तू? हे पिझ्झा वगैरे नाही खायचं, तू पण काय? नाही खायचा, जिब्बात नाही खायचा. अरे नाइंसाफी है ये. ये श्वेता ग्रुप कॉल करतीये. मी उचलते. हाय. हाय
ताई. डूड कशी आहेस तू? हो ना, व्हॉट अ प्लेझेंट सरप्राईज. आणि मग कैलास भाऊजी कसे आहेत? हो हो सांगते, पण काय आपलं लव्हबर्ड हनीमून वरून आलेलं दिसतंय परत. कसा झाला हनीमून? सांगा सांगा. का हसताय? सांगा ना प्लीज. मैं बताता हूँ क्या है ना, हनीमून की रात को मैं गुम हो गया. हाँ असो असो असो. ही बातमी ना तुम्ही न्यूज चॅनलला द्या. हाँ न्यूज़पेपर मध्ये छापा. क्या है ना श्वेता ताई, दरअसल मैं तेजा के लिए गिफ्ट लाने के लिए बाहर निकला, रास्ता खो गया और गुम हो गया. अब आप ही बताइए क्या गलत किया मैंने? हाँ नहीं नहीं, तुम्ही ना न्यूज़पेपर मध्ये छापा की हनीमून की रात को गुम हो गया दूल्हा. आणि हे पण छापा की या विषयावर ना माझी पत्नी माझ्या बरोबर 4 दिवस भांडली आणि हनीमूनचा बँड वाजवला. अरे बरोबरच आहे. काय होते ताई? बरं ऐका ऐका, मला तुम्हाला सगळ्यांना एक सरप्राईज द्यायचंय. एक मिनिट. कैलास, कसं वाटलं सरप्राईज? खूप भारी वाटलंय. प्रेरणा, वल्लरी, तेजा किती खुश आहे ना, काय सांगू तुम्हाला. अगं एवढ्या दिवसांच्या ट्रीटमेंटला आत्ता यश आलंय. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचे आभार मी कसे मानू मला कळत नाही. या काही दिवसात तुम्ही मला जो काही सपोर्ट केलाय, जी काही मदत केली, त्याच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही. आता श्वेताचा मित्रपरिवार हे माझंही कुटुंब आहे. याआधी मी खूप चुकीचा वागलो, पण आता नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला माझ्या चुका दाखवल्यात. अजित, प्रेरणा, वल्लरी, मनोज, तुमच्याकडे पाहिलं ना की नवरा बायकोचं नातं कसं असतं हे कळतं. माझी एक रिक्वेस्ट आहे, तुमच्या या वेड्या मित्राला तुमच्या गँगमध्ये सामील करून घ्याल ना प्लीज. वेलकम टू आवर फॅमिली. नाही पण खरंच मनापासून तुम्हाला सगळ्यांना खरंच थँक्यू म्हणायचं. थँक्यू सो मच. काय ग, नाही तिकडे जाऊन जरा जास्त शहाणी झालीस का? मॅनर्स अँड एटिकेट्स अँड ऑल. क्या यार. अगदी खरं बोललात. काय श्वेता ताई, आमच्यासोबत काय फॉर्मल होत आहे? अगं माझा नवरा, माझा संसार सगळं तुमच्यामुळे परत मिळाले मला. हो अगं, जेव्हा कैलास परत चालायला लागले ना, तेव्हा अक्षरशः लहान मुलांसारखे ढसाढसा रडलेत माझ्यासमोर. आणि एवढंच म्हणत होते की सॉरी श्वेता, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. श्वेता, खरंच पुरे कर आता, नाहीतर आम्ही सगळे पण रडू. नको, रडण्याची काही गरज नाहीये. उलट मी आले ना की आपण मस्त पार्टी करूया. ए हो, आता तर पार्टी झालीच पाहिजे. श्वेता ताई लवकर या, आम्ही वाट पाहतोय तुमची. हो ग, मलाही तसंच वाटतंय. मी लवकर येते भारतात. एक ऐक ना, मी काय म्हणते, आपल्या 5 जणींचा जसा एक ग्रुप आहे तसा आपल्या सगळ्यांचा मिळून मी एक ग्रुप बनवला तर, म्हणजे पार्टीचं पूर्ण डिस्कशन आपण त्याच्यावरच करूया. बेस्ट आयडिया है ना? ओके ओके, करूया. चला आता फोन ठेवते आणि लवकर येते भेटायला तुम्हाला. बाय, लव यू. लवकर या. बाय. त्यांना देऊ नका, फक्त त्यांच्यापासून लांब ठेवा. नाही ब्रेक आपण दोघं खाऊ. गर्भवतीची दिनचर्या एकदम साधी सोपी असायला हवी. मनाची प्रसन्नता खूप महत्वाची. दिनचर्या सुद्धा एकदम न थक. वल्लू, चल झालं का? उशीर होतोय. हे घ्या तुम झडपा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
मनोज जिजू मला पण सोडता का प्लीज? आज पण माझ्या मनाच्या गाडीत जाणार असशील ना? हा माय व मी कशाला जाऊन तुमच्या मनेच्या गाडीने? आमचं आम्ही जाणार आहे. काय तात्या जायचं ना? अरे हो, मी तर विसरूनच गेलो. मी तयार होऊन येतो. हा? अरे वा तात्या, इतके दिवस मी तुम्हाला सांगत होते तेव्हा जात नव्हता, आता अचानक जाताय? काय सिक्रेट काय आहे? वल्लरी ते आमचं सिक्रेट आहे. तात्या लवकर या. आलो चमाय. लवकर या तात्या. आलो. हो वल्लू, यांचं सिक्रेट आहे. दाल में जरूर कुछ काला है. म्हणजे तात्या वृद्धाश्रमात जायला एवढे एक्साइटेड आहेत ना, त्यांना वृद्धाश्रमातली एखादी म्हातारी आवडली बहुतेक. काय बोलताय तुम्ही? तुमच्या जिभेला काही हाड? अगं पण तात्या, ओके ओके ठीक आहे. निघूया आपण. तात्या येतो आम्ही. चला हो या हो. मिठूताई, तात्यांना सावकाश घेऊन जा आणि काळजी घ्या. तुम्ही पण काळजी घ्या. बाहेर फार फिरू नका, घरातच थांबा, आराम करा. हो चल चलो. बाय बाय. आणि माझी काळजी घेऊ नकोस, मी आता तेजाकडेच जाणार आहे. अरे वा, चला येतो आम्ही. बाय. घ्या. अरे रे, कशी आहे ना मी कामाला बसलीये म्हणून माझी प्रेग्नंट मैत्रीण माझ्यासाठी खायला करतेय. खर तर या अवस्थेत तिला आराम देऊन मी तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. तिचे डोहाळे मी पुरवले पाहिजेत. तिला काय हवं नको ते मस्त विचारून चटपटीत चमचमीत पदार्थ मी तिला करून खायला घातले पाहिजेत. तिचे डोहाळे मी पुरवले पाहिजेत, पण इथे मात्र मीच बसून खातीये. किती दुष्ट आहेस ग तू तेजा. काय खातीयेस एकटी एकटी? ए प्रेरणा, तू जा यार. मला खाऊ दे आणि मला काम करू दे, कळलं ना? उगाच त्रास नको देऊस. ए, याला काय अर्थ आहे? आल्यापासून एकदा तरी माझे आणि पिल्लूचे लाड केलेस का तू? पिल्लूला काय हवंय ते विचारून मला काहीतरी करून खायला घातलंस नाही ना? उलट मीच तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ करून तुला खायला घालतीये. हो. हे बघ, हे पोहे, इस पोहे पे हाथ रख के अब मैं कसम खाती हूँ कि अगदी नेटाने नेट पे देख देख के नीट के पदार्थ तुम्हें खायला घालूंगी. खुश? बस आता खाऊ दे ना प्लीज. बघा तेजा, पोहे पे हाथ रख के कसम खाई है तूने. जर नीट नेटकं मला काही करून नेटाने मला जर काही करून खायला घातलं नाहीस ना तर पोटात दुखेल तुझ्या. प्रेरणा यार, असं नको ना बोलूस. मी घालेन तुला पदार्थ वेगवेगळे खायला, फक्त आता मला खाऊ दे. हा प्लीज. खा. जाऊ खाऊ दे. तात्या किती खुश होते नाही? हो ना. असंच आनंदात राहतात ते. अहो, एका अननोन नंबरवरनं मेसेज आलाय मला. अहो, कुठल्या तरी वेगळ्याच भाषेत लिहिलंय. नमस्कारा एंग इदिरी. एक काम कर, त्या नंबरवर कॉल करून बघ. बरं ठीक आहे. हॅलो वल्लरी मॅम, आय एम युअर बिग फॅन. अहो, एक लहान मुलगी आहे, साऊथच्या ऍक्सेंट मध्ये बोलतेय. आय एम युअर बिग फॅन म्हणून. कोणी विचार बरं तिला. हॅलो. हो, कट केला. खुदकन हसली आणि पुन्हा कॉल कर बरं. स्विच ऑफ येतो. स्विच ऑफ लागतोय. बस. वल्लरी, तुला
तुला माहितीये का आज तात्याने आश्रमात खूप एन्जॉय केलं. आणि एवढंच नाही म्हणून जिजू त्यांची तिथे मैत्री झाली आहे सगळ्यांची. अरे वा. हो आणि सगळ्यांना ते आवडतात. सगळेजण म्हणत होते की तात्यांसारखा साधा भोळा माणूस आता पाहायला मिळत नाही मिठू. तू रोज त्यांना घेऊन ये, खूप चांगला माणूस आहे तो. काय सांगताय? चला तात्यांचं मन रमलं ना तिथे मग तर झालं. हो अगदी खरं. नाही म्हणजे याच्या आधी घर आणि शेत एवढंच काय ते विश्व होतं तात्यांचं. पण तुम्ही त्यांना तिथे घेऊन गेलात ना, हे खूप बरं केलं. थँक्यू. अरे तुला माहितीये वल्लरी माय, मी तरी वृद्धाश्रमात गेलो ना, ही म्हातारी माणसं आधी मला वाटलं की माझ्याशी बोलतीन की नाही, माझ्याकडे पाहतीन की नाही, पण नाही भाऊ, सगळे माझ्या भोवती गोळा झाले. छान गप्पा झाल्या. मी पडलो फाटका माणूस. तुला सांगतो थोडी एकापेक्षा एक मोठी माणसं आहेत. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, पण कसला बी माज नाही ना त्यांना. तुला एक गंमत सांगतो. तरी ना एक बाग अशी, पण कोणी नीट काळजी घेतलीच नाही ना तिची भाऊ. मी 2 तासात छान स्वच्छ केली बाग आणि छान करून दिली त्यांना. तर लगेच मला म्हणायला लागले की तात्या, या बागेची काळजी आता पुढे तुम्हीच घ्यायची. अरे वा तात्या, बागकाम म्हणजे तुमच्या आवडीचं काम काय? वल्लरी माय, काय हो तात्या? एक बोलू तुझ्याशी. बोला ना. मला तरी खूप छान वाटून राहिले वृद्धाश्रमात. मी वृद्धाश्रमात जाऊन राहिलं तर चालेल का माय? तात्या, हे काय बोलताय तुम्ही? अहो तुमची लेक इथे आहे. ती इथे असताना तुम्ही वृद्धाश्रमात का जाल? आणि ती पाठवेलच का तुम्हाला? हे बघा, मी इथे असताना तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. मला नाही चालणार आहे आणि इथून पुढे या विषयावर मला पुन्हा चर्चा नकोय. कुठेही नाही जायचंय तुम्ही. मला एक गोष्ट लक्षातच येत नाही, वल्लरी असं कसं बोलू शकते? ती इतकं रूढ कसं वागू शकते तात्यांची? हो ना, आम्ही पण पाहतच बसलो. म्हणजे ह्या आधी वल्लरी तात्यांशी असं कधी बोललीच नव्हती आणि वल्लरी रूढ कधीच नव्हती. मग अचानक. बरोबर आहे वल्लरीचं. तिला धक्का बसला असणार या सगळ्याचा. अचानक आपले वडील उठतात आणि म्हणतात मी जाऊन वृद्धाश्रमात राहतो. हे कुठल्या मुलीला आवडेल? एस्पेशली वल्लरी सारख्या मुलीला, जी तात्यांची खूप काळजी घेतेय. त्यांना काय हवं नको ते व्यवस्थित बघतेय. तिला तिला आवडलं नसणार आहे सगळं. अगं प्रेरणा दी, बघ आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यात काय प्रॉब्लेम आहे? अगं हे एक मिनिट मला सांग, तू ठेवशील तुझ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात? एक्झॅक्टली. हे बघ तेजा, प्रेरणादीप, मी ना तिथे काम करते. मी म्हाताऱ्या माणसांना खूप जवळून पाहिलंय म्हणून मी हे सांगते. बघ बऱ्याचदा केसेसमध्ये असं होतं की मुलांना आई वडिलांचा भार झाला म्हणून ते आश्रमात आणून सोडतात. मग तीच म्हातारी माणसं घरातल्यांची आठवण येते म्हणून दुःखी होतात. पण सगळ्यांच्या बाबतीत असं नसतं. काही लोक स्वतःहून येऊन आश्रमात राहतात. त्या निराधार लोकांना आधार देतात. त्यांच्या दुखावलेल्या मनावर आपुलकीची, प्रेमाची फुंकर घालतात. मिठूताई, ते हे सगळं करतात कारण त्यांच्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नसतो. ते रोज एकमेकांसोबत असतात.
त्यामुळे त्यांना एकमेकांचे दुःखी चेहरे नसतात बघायचे, कारण त्यांना माहिती आहे ते एकमेकांचे आधार आहेत. बेसिकली काय तर एकमेकांची मलमपट्टी करतायत ते. आणि मिठूताई, तुम्ही एक गोष्ट सांगा मला, आपले आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात, आपल्याला शिकवतात, आपल्यासाठी खस्ता खातात, आणि ऍट द एंड आपण काय करायचं? त्यांना आपल्यापासून लांब लोटून द्यायचं, दूर करायचं का? मिठूताई, म्हातारपणाला दुसरं बालपण उगाच नाही म्हणत. आपण जसं लहानपणी हट्ट करायचो, काही गोष्टी करायला आपल्याला जमायचं नाही ना, तसंच या वयात आपल्या आई बाबांनाही जमत नाही. त्यांनाही हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, आणि अशा वेळेला आपण त्यांना आपल्यापासून दूर करायचं का? तर आपल्याला त्यांना सांभाळायचं नाहीये, त्यांची काळजी नाही घ्यायची, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नाही घ्यायची आहे. पण मला हे पटत नाही. हे बघ, म्हाताऱ्या माणसांची आपल्याला काळजी नाहीये म्हणून आपण त्यांना वृद्धाश्रमात टाकतो असा समज काय आपला? किंवा ते आपल्याला नकोशे झालेत म्हणून आपण त्यांना आश्रमात ठेवतो असं आपल्या डोक्यात काय येतं? आपण मला सांगा ना, वृद्धाश्रमात का पाठवायचं आपण आई वडिलांना? का आपण त्यांची काळजी नाही घेऊ शकत? का आपण त्यांची सेवा नाही करू शकत? का आपल्यासोबत ते राहू नाही शकत? आपण त्यांना आनंदी नाही ठेवू शकत का? मी सांगते, ज्या लोकांना हे सगळं करायची इच्छा नसते ना, तीच लोक आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात. हे बघ, माझ्या अनुभवावरनं मी तुला सांगते की प्रत्येक म्हातारा माणूस पर्याय नाहीये म्हणून आश्रमात येत नाही. अगं, काही लोक स्वखुशीने येतात. त्यांचं संपूर्ण आयुष्य ना हे कष्टाने भरलेलं असतं, त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे छंद हे मागे पडतात, आणि त्याच गोष्टींना वेळ मिळावा म्हणून ते आश्रमात येतात. काय ना, आपल्या वयाची माणसं, त्यांचा वावर, शांतता हे सगळं अनुभवतात. तुला एक सांगू का वल्लरी? अगं, तात्या जेव्हा तिथे आले ना, तेही तिथे असेच रमून गेले. बागेत फिरताना, फुलांची वेलींची बोलताना, त्यांची मशागत करताना त्यांच्या चेहऱ्यावर एखाद्या लहान मुलासारखा आनंद होता. तात्यांना मी इतके दिवस पाहते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ना मी पहिल्यांदाच पाहिला. वल्लरी, मी रिक्वेस्ट करते तुला, फक्त एकदा विचार करून बघ.